लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। मे महिन्याचा हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे। कारण की राज्य सरकारच्या झालेल्या नुकत्याच बैठकीमध्ये या योजनेबद्दल मोठा निर्णय झालेला आहे। KYC न केलेल्या महिलांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि कोणत्या महिलेला काय लाभ मिळणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी कोणता मोठा निर्णय समोर आलेला आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या बहिणींनो आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील लाखो महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी जाणून घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे संकेत दिलेले आहे। पहा माझ्या लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः घोषणा करत मोठी बातमी समोर आणलेली आहे। ही बातमी पाहूया आपण पुढे। विशेष म्हणजे ज्या महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही। पहा लाडक्या बहिणींनो, खूप असे प्रश्न माझ्या कमेंटमध्ये पण सुद्धा राहायचे की आत्तापर्यंत आम्हाला KYCचा चान्ससुद्धा मिळालेला नाही आणि आम्ही अपात्र झालेलो आहोत। याच्यासाठी आम्हाला केव्हा आणि कधी प्रतीक्षा संपेल? तर पहा, विशेष म्हणजे ज्या महिलांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देण्याचा विचार सरकार करत असल्याची माहिती समोर आली आहे। तर लाडक्या बहिणींनो, ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील सलग महिलांना आर्थिक मदत मिळत आहे। या योजनेमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळाला असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठा चालना मिळाली आहे। मात्र अनेक महिलांनी अर्ज केला असला तरी विविध कारणामुळे त्याची KYC प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही। काही महिलांना तांत्रिक अडचणी आल्या, काहींना योग्य माहिती मिळाली नाही, तर काही महिलांना ग्रामीण भागातील अस्सल मोठे ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाही। आणि ही गोष्ट खरी आहे, कारण की तुम्ही पण लाडक्या बहिणींनो जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पण तुमची प्रॉब्लेमसुद्धा माहीत आहे की आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना कधी नेटवर्क प्रॉब्लेम तर कधी ग्रामीण भागातील राहणाऱ्या लाडक्या बहिणींना या गोष्टीपासून वंचित करण्यात आलं। त्यांची KYC प्रक्रिया ऐन वेळेवर पूर्ण न झाल्यामुळे त्या अपात्र ठरल्या गेल्या। म्हणजे त्यांचा येणारा आर्थिक संकट पण त्यांच्यावर बडकावले। 1,500 रुपयांचा प्रश्न हा मोठा प्रश्न आहे, कारण की लाडक्या बहिणींना हा 1,500 रुपये त्यांच्या आर्थिक परिवाराला आणि त्यांच्या कुटुंबाला मोठी आर्थिक सहमती देते। त्यामुळे अनेक पात्र महिला या योजनेपासून वंचित राहिल्या। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे विधान केले आहे। त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहे की ज्या महिलांनी KYC पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी सरकार पुन्हा एकदा संधी उपलब्ध करून देऊ शकते। मित्रांनो, सरकारचे म्हणणे आहे की पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे। त्यामुळे ज्या महिलांनी KYC न केल्यामुळे लाभ गमावला आहे त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत आहे। सध्या राज्यभरात अनेक महिला या योजनेबद्दल नीट वाट पाहत आहे, कारण अनेक महिला अर्ज केलेला आहे, परंतु केवळ KYC अपूर्ण असल्यामुळे त्यांना पैसे मिळू शकत नाही। जर सरकार पुन्हा संधी दिली तर हजारो नव्हे तर लाखो महिलांना याचा फायदा होऊ शकतो। विशेष म्हणजे मुख्यमंत्री फडणवीस यांनी असे स्पष्ट केले आहे की ज्यांनी KYC पूर्ण केली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे। त्यांचे पैसे बंद होणार नाही। त्यामुळे आधीचा लाभ घेत असलेल्या महिलांनी चिंता करण्याची गरज नाही। आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपात्र लाभार्थी। सरकारच्या तपासणीत काही पुरुषांनी देखील चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याने आढळून आले आहे। अहवालानुसार सुमारे 14,000 पुरुषांनी या योजनेतून लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे। सरकारने अशा प्रकारच्या कठोर भूमिका घेतल्या आहे। ज्यांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला आहे त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे। त्यामुळे या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळाला याची खात्री केली जाणार आहे। तर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून राज्यातील महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे। महागाईच्या काळात घर खर्च, मुलाचे शिक्षण, आरोग्य खर्च, इतर गरजांसाठी या योजनेची मदत उपयोगी पडत आहे। सरकारचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आहे। त्यामुळे योजना अधिक पारदर्शक आणि प्रभावीपणे चालू करण्यात आलेली आहे। त्यामध्ये या सुधारणा केल्या जात आहेत। KYC प्रक्रिया देखील त्याचाच एक भाग आहे। जर सरकारने पुन्हा KYCची संधी दिली तर महिलांनी ही संधी अजिबात दडवू नये। सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, कारण भविष्यात अशा प्रकारची संधी पुन्हा मिळेल याची खात्री देता येत नाही। यासोबतच महिलांनी सोशल मीडियावर पसरवणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, कारण कोणत्याही मिळालेल्या माहिती ती अधिकृत स्रोताकडून तपासून घ्यावी। अनेक वेळा चुकीच्या बातम्यांमुळे
लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो, कारण की लाडक्या बहिणीमध्ये पण हा रोज तयार होते ते फेक बातम्यावर जास्त करून भर देतात आणि त्यामुळे त्यांची लूट होते. म्हणून अधिकृत माहितीवर जास्तीत जास्त सरकारच्या घोषणावरच त्यांचे लक्ष असणे आवश्यक आहे. सध्या लाखो महिलांनी या निर्णयाकडे लक्ष ठेवून आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतर नेमकी प्रक्रिया, अंतिम तारीख आणि आवश्यक कागदपत्राची माहिती समोर येणार आहे. म्हणूनच तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या कुटुंबातील एखादी महिला या योजनेसाठी पात्र असेल तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आगामी काळात या योजनेबाबत आणखी महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे अशा सर्व अपडेट्ससाठी आगामी चॅनलला आपले जोडलेले असणे आवश्यक आहे. म्हणजेच की तुम्हाला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करणं महत्त्वाचे ठरेल, कारण की जास्तीत जास्त महिला ह्या गोष्टी पाहतील आणि त्यांना समजून येईल की हा लाभ महत्त्वाचा ठरेल. कारण की लाडक्या बहिणीमध्ये नवीन नवीन योजना आणि नवीन नवीन अपडेट्स येणे महत्त्वाचे ठरत आहे आणि त्यामुळे लाडक्या बहिणी यापासून दूर राहतात. म्हणून लाडक्या बहिणींना महत्त्वाचे अपडेट्स त्यांच्यापर्यंत वेळेवर पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जेव्हा आपण KYCची प्रक्रिया संपूर्णपणे लागू करण्यात येईल, त्याच्यासाठी कागदपत्रे काय राहणार आहे आणि कशी योजना लागू होणार आहे आणि तुम्हाला KYC कशी करायचे, संपूर्ण बातमी आपण पुढच्या नाहीतर येणाऱ्या योजनेच्या आणि सरकारी घोषणेच्या अहवालानंतर आणू. तोपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा.